गणपूर येथील मयत अननोन म्हणून अज्ञात व्यक्तीची जी डेड बॉडी सापडली होती त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती द्या? दिनांक 7/12/2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान गणपूर कोंढा रोडवरील पुलामध्ये, नवीन पुलाचे बांधकाम आहे, त्या पाण्यावर तरंगून आलेले पुरुष जातीचं प्रेत मिळालं. त्यानंतर आम्ही त्याच्यावर हॉस्पिटलला PM करून फ्रीजरवर बॉडी ठेवून नांदेड विष्णुपुरी हॉस्पिटलला त्याची त्यानंतर आम्ही दफनविधी केली. त्या दरम्यान या 2-3 दिवसामध्ये कुणीही त्याचा ओळख पटण्यासारखी कुठलीही व्यक्ती आली नाही. आम्ही पेपरला माहिती दिली, यूट्यूब, सोशल मीडिया आणि त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप सर्वत्र आम्ही माहिती पाठवली. परंतु आज रोजी 5:30च्या दरम्यान त्याच्या नाना नासेर बेग बिलाल बेग, वय 60 वर्ष, व्यवसाय सामाजिक कार्यकर्ता आहे, गुलशन कॉलनी, इतवारा, नांदेड येथे राहतो. त्याला आम्ही अर्धापूर हॉस्पिटल येथे नेऊन मृतकचे कपडे दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांना 100% खात्री झाली बाबा हाच माझा नातू आहे आणि त्यांनी खात्री केली. त्याचा मित्र एक आहे शेख अफ्ताब शेख युनुस, हा पण सामाजिक कार्यकर्ता आहे देगलूर नाका इतवाऱ्याचा. त्यांनी सुद्धा माझा मित्रच आहे, त्यांना खात्री पटली आणि फोटो आम्ही त्यांना दाखवले, फोटोमध्ये पण त्यांना खात्री पटली आणि आम्ही लगेच त्यांना सांगितले बाबा हे आमच्याकडे असे कागदपत्र आहेत. तर त्याची मिसिंग इतवारा पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे. तर आम्ही आता पुढील तपास करीत आहोत. त्यांना सगळे कागदपत्र आणि त्यांची ज्या मुलांची जे दफनविधी केलेली जागा आम्ही त्यांना दाखवून देत आहोत. पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यानंतर त्याचे नाना यांना माहिती विचारली की बाबा सदरच्या मुलाचं नाव आणि वय काय आहे. तर त्याचं वय निष्पन्न झालं की शेख सोहेल शेख अहमद, वय 22 वर्ष, व्यवसाय मजुरी काम करतो, गुलशन कॉलनी, इस्लामपूर, गल्ली नंबर 12, नांदेड येथे तो राहतो, असे त्याचे नाव निष्पन्न झाले आहे.